नमस्कार मित्रांनो, कॉलेज राऊंड 1 अलॉटमेंट ची लिस्ट आता आलेली आहे आणि तुम्हाला जर ऍडमिशन मिळालं नसेल तर टेन्शन घेऊ नका. त्या संदर्भातच आजचा व्हिडिओ आपला आहे. माझं नाव मयूर बांगर, कोच, काउन्सलर आणि कन्सल्टंट. मित्रांनो, आपल्याला कॉलेज अलॉटमेंट का नाही झाली याचं थोडंसं कारण शोधावं लागेल. नंबर 1, तुमच्याच लॉग इन पेजवरती दिसत असेल की किती कॉलेजची नावं तुम्ही दिली होती प्रेफरन्स लिस्टनुसार आणि त्यावरती किती कट ऑफ होता जे तुम्हाला ऍडमिशन नाही मिळालं. नेक्स्ट टायमिंगला आपल्याला काम करताना जेव्हा आपण पुन्हा एकदा लिस्ट टाकू तेव्हा ही काळजी घ्यावी लागेल की आपण टाकलेले कॉलेजेस हे आपल्या मार्कांच्या जवळपास आहेत. जर कमी कॉलेज टाकले होते, 1, 2, 3च टाकलेत फक्त सर, तर वाढवा कॉलेजेस. आणि जर जास्त कॉलेज टाकलेत परंतु ते आपल्या मार्क्सच्या बाहेर आहेत तर त्याच्यावरती थोडंसं अनालिसिस करा आणि आपल्या मार्कांच्या जवळ घेऊन जा. आता हे कसं कळेल की जर जे कॉलेज सर मी आता टाकलं नाहीये, एक्झाम्पल सर मी खालसा यावेळी दिलंच नव्हतं पण खालसा मला हवंय, तर त्याची कट ऑफ काय हे जाणून घेण्यासाठी आज जी काही लिस्ट आपल्याला दिली गेली त्याच सोबतच कट ऑफ 2024 आणि 2025 या टॅबच्या अंडर एक ऑलरेडी कट ऑफची लिस्ट तुम्हाला देण्यात आली रेग्युलर राऊंड 1 ची. नाव हे सगळं पाहताना आपण जेव्हा कॉलेजची नावं बघताय तर त्या दरम्यान जर आपले मार्क्स हे त्या कट ऑफच्या 5-10 मार्कांच्या इकडे तिकडे असतील तर पुढच्या राऊंडला आपल्याला ते ऍडमिशन लागू शकतं. त्यामुळे काळजी करू नका. टोटल 3 राऊंड रेग्युलर असतील तुमचे, कॅप 1, 2 आणि 3. त्याच्यानंतर असेल तो स्पेशल राऊंड. पहिल्या 3 जे रेग्युलर राऊंड होतील त्या आता जो पहिला राऊंड झाला त्याच पद्धतीने होतील आणि त्यामध्ये रिझर्वेशन कन्सिडर केलं जाईल. परंतु पुढचा जो स्पेशल राऊंड असेल त्याच्यामध्ये रिझर्वेशन कन्सिडर केलं जाणार नाही. सगळ्या सीट एकत्र केल्या जातील, ज्या काही रिकाम्या असतील त्या, आणि त्यानुसार तुम्हाला ऍडमिशन दिलं जाईल. त्यामुळे काळजी करू नका, आपल्याला ऍडमिशन मिळणार आज नाही तर उद्या कधी ना कधी ते होणार. हे सर्व करत असताना जेव्हा 1 तारीख पर्यंत विद्यार्थ्यांना ज्यांना ऍडमिशन मिळालंय त्यांना कॉलेजला रिपोर्ट करायला सांगितलंय, ते करून झाल्यावरती 2 ते 3 तारीख पर्यंत त्यांची वॅकन्सी लिस्ट तयार होऊन आपल्याला पाठवली जाईल. वॅकन्सी लिस्ट म्हणजे काय, कोणत्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी ऍडमिशन किती घेतलेत आणि किती सीट उरल्या, वेकेंट सीट, हे आपल्याला कळायला सुरुवात होईल आणि त्यानुसार तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी बनवू शकता. तुमचा कट ऑफ आणि तुमची वेकन्सी यांना एकत्र करून पुढे तुम्ही तुमची फ्रेश लिस्ट तुम्ही टाकू शकता आणि पुन्हा फॉर्म लॉक करू शकता फॉर राऊंड 2. काळजी करू नका, तुम्हाला तुमचं ऍडमिशन नक्की मिळेल. त्यात काही क्वेरी असेल तर आपण नक्कीच मला व्हॉट्सअप करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे. थँक्यू सो मच.